सर्व हरिभक्त, तबला वादक, पखवाज वादक, ढोलक वादक जेवढे वादक आहेत तेवढ्यांना मी नील केंगे तबला वादक प्रणाम करतो. माझा रामकृष्णाने स्वीकार करावा ही विनंती. तर आजच्या या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तबला कसा घ्यावा, तबल्याची क्वालिटी कशी असावी, त्याच्या वाद्य असो, त्याचा गजरा असो, त्याची शाईची क्वालिटी असो, म्हणजे तबल्यातलं अगदी प्रत्येक खाचाखोचा सांगणार आहे. जसं की आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या काही वस्तू घ्यायला गावात जातो, हा लॅपटॉप झाला म्हणा, मी ज्या फोनने रेकॉर्डिंग करतो फोन म्हणा, हेडफोन म्हणा, जे आपण गावात घ्यायला जातो तेव्हा आपण त्याचे काही स्पेसिफिक त्याचे हे फंक्शन, त्याची फंक्शनॅलिटी तपासतो, त्याच्यात काय काय फंक्शन्स आहे वगैरे. तसं तबल्याचे पण काही फंक्शन्स असतात जे तुम्हाला कोणी सांगणार नाही. अगदी हातोड्यापासून याच्या खोडापर्यंत, या खोडापासून अगदी कड्यापर्यंत मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि पुढचे काही दिवस व्हिडिओ नाही येणार याच्याबद्दल मी माफी मागतो, तर मला तुम्ही माफ करा. आणि स्वर्गीय उस्ताद जाकीर हुसेन आणि स्वर्गीय उस्ताद अल्लाह रखा खान यांच्या प्रतिमेस मी अभिवादन करतो व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपली पातळी ही असते, म्हणजे जे ॲज अ बिगिनर आहे त्यांचं काय असतं बरं, तर ते काय करतात, दुकानात जातात आणि सांगतात काका तबला द्या, भैया तबला द्या, माऊली आम्हाला तबला दाखवून द्या. ज्या त्या स्टेटचे वेगळे भाग बोलण्याचे, त्याच्यावर आपण काही चर्चा करणार नाही. पण आपण ज्या दुकानात जातो आपण सांगतो काका तबला देऊन टाका, खासकर बिगिनर. आता दुकानदार भाषेवरूनच समजून जातो की हा बिगिनर आहे, कारण आपण म्हणतो तबला द्या. आपण हे नाही म्हणत की काळी इतक्याचा द्या, याला किती स्वरात लावता येतो, पांढरी इतक्याचा द्या, आपण ते काहीच बोलत नाही. तो काय करतो, एक हलकासा तबला देतो, आपण घरी घेऊन जातो आणि आपण म्हणतो हा तबला कसं काय खराब होतोय. त्याचं मेन कारण काय, आपण त्याची थोडीशी नॉलेज घ्यायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला तुमचे काही तबल्याचे गुरुवर्य वगैरे असतील तर त्यांच्याकडून नॉलेज घ्या, नाही तर सरळ म्हणजे तबला वाजवण्यात तुमचा काहीच अर्थ बसत नाही. तुम्ही तबला शिकत असाल आणि तुम्ही म्हणतात तबला देऊन टाका, मग तुमचा तबला शिकण्यात काही अर्थ नाही, बेफालतूचा खर्च होतोय. आपण तबल्यावर 8,000 लावतोय, 10,000 लावतोय, 15,000 लावतोय, म्हणजे काहीतरी एक सेन्स बनतो त्या गोष्टीचा की आपल्याला वाजवायला पाहिजे. मग ज्या अर्थाने आपण ते एवढी रक्कम आपण खर्च करतोय आपल्या पालकांची, त्यानुसार आपण स्कॅम पासून वाचा. आता दुकानात जरी आपण गेलो आणि म्हटलं तबला दाखवा, असं दाखवा, मुळात हा तबला, हे त्याचं खोड तुम्ही जे पाहताय. आता हा माझा शीशमचा तबला आहे, याला 12-13 वर्ष झाली आहे तबल्याला, याची फक्त मी पुडी बदललेली आहे आता. तर हा कसा आता मी सी मध्ये लावलाय, तुम्हाला काळी 2 पांढरी 2 वगैरे म्हणायचं, सरळ सांगा सी मध्ये द्या, सी शार्प मध्ये द्या, जी मध्ये द्या, जी. आता सी मध्ये लागलाय, तर असं म्हणजे आता इथून हा समांतर वाजतोय, एक म्हणजे हा आता समांतर वाजतो, म्हणजे सगळीकडून एकसारखा वाजतोय. हा वेगळ्या वेगळ्या टोन मध्ये नाही बोलत आहे, कुठे 3 कुठे ता, म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या टोन मध्ये नाही बोलत आहे. इन शॉर्ट बोलायचं झालं तर याला म्हणतात स्वरात लावणे. तर आता ज्या प्रकारे स्वरात लावलेला तबला असतो, हा, तर सगळ्यात पहिले आपण खूण लक्षात ठेवायची, सगळ्यात पहिले ते खोड पाहायचं. तिथे अनयुज्युअल कुठे पण अगदी खालून तर वरपर्यंत पाहून घ्या. मी अजून पण सांगतोय, तुम्ही सिंगल तबला जरी घ्यायला गेले तरी 4,000 ते 5,000 तुम्ही लावताय, तर नॉट ए सिंगल क्रॅक, त्याच्यावर 1% पण क्रॅक नको. क्रॅक असला सरळ सांगा दुसरा तबला दाखवा, नाहीतर कधी सगळ्यात तबल्यांमध्ये तसं आढळलं तर आपल्या चप्पल बुटा उचला आणि दुसऱ्या दुकानदाराकडे पळा. चांगला दुकानदार निवडा, दुकानदार ओळखायला शिका, स्कॅम मध्ये नका फसू. चला आता समजा खोड पण चांगला, तुम्ही खोड पण पाहिला, तबल्याच्या एकदा इथे खाली पाहून घ्या. हे जे आहे ना इथे, आता जसं पाहतात हे खोल आहे, हे का होले त्याचं पण मी कारण सांगतो. काही काहींना माहिती असेल, काही काहींना नसेल माहिती. ज्यांना मी सांगतो, जेव्हा तबला निर्माण करतात तेव्हा एक लाकडाचं अखंड खोड घेतलं जातं. त्या अखंड खोडाला जेव्हा आपण ड्रिल मशीन मध्ये लावतो तेव्हा ते साधारणपणे नाही लावलं जात, इथे खिळा ठोकावा लागतो, तो ड्रिल मशीन मध्ये घालतात आणि इकडून जे या भांड्याला कोरायला स्टार्ट करतात. तर हे एवढं कोरलं जातं इथे, म्हणजे इथे तेवढा खड्डा पडला असतो तेवढं ठीक आहे. याच्या अनयुज्युअल कुठे पण काही नको पडायला. माझ्या याला हा एक आहे 2 ठीक आहे, 2च्या वर 1 पण नको. हे पूर्ण असं पाहिजे जड. हा आता मेन मुद्द्याला, भांड नीट आहे, हे नीट आहे, माशी शिंकते कुठे आता मेन म्हणजे याला म्हणतात वादी. दोरी नाही म्हणत,
वादी म्हणतात. दोरी म्हटलं तर तो फक्त तुम्हाला बिगिनर समजून तुम्हाला काहीच्या काही पकडून देईल, याला वादी म्हणतात. त्याला सांगायचं वाद्य दाखव मला. वादी कशी आहे? पूर्ण इथून, हे बघा, इथून ते इथपर्यंत, जेवढ्या इथे वाद्या आहे सगळ्या चेक करून घ्या, अगदी बारीक बारीक. तुमचा टाइम जरी वाया जात असेल, हे नका बघू की आपल्याकडे टाइम नाहीये, दिवस पडलेला असतो आपल्याकडे, पण आपण छोट्याशा टाइम बचतीसाठी आपला टाइम फुकट जात असतो, त्याच्यासाठी आपण म्हणतो की जाऊ दे घेऊन टाक. वादी बघा, फर्स्ट प्रायोरिटी घ्या. कारण काय, जेव्हा या तबल्याला, आता मी सांगतो, स्वरात लावायला काय करतात, नुसतं हातोडा घेतला आणि टन 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 ठोकत बसलं, ते त्याच्याने नाही होत. त्याच्यासाठी त्याला खेच काढावी लागते. म्हणजे काय तर तुम्हाला सांगतो मी, हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय गाठ आहे, दिसतंय ना, इकडे गाठ आहे, मी इथून दाखवून देतो. इथे गाठ आहे, ही उघडतात. एक वादी ताणली, हिला पकडून ठेवतात, दुसरी ताणली, तसं पूर्ण वाद्यांना एक राऊंड करतात. तुम्ही कोणाला पण विचारून घ्या तुमच्या गुरुवरांना वगैरे की खेच काढणं म्हणजे काय असतं. तर ती जी खेच काढतात ना, तेव्हा ती वादी ताणली जाते. म्हणजे असं खेचतात, असं बॉक्सिंग टाईप होतं ते. आजच्या पीपल्सला समजायला का बॉक्सिंग टाईप होता, आणि आधीच्यांना समजायला का लोणीला कसं दोऱ्या अशा करतात, सेम याच्या वाद्या पण तशाच खेचतात आणि याच्यात गिट्ट्या अडकवतात, आणि मग याला असा सुंदर स्वर लागतो. तर या वाद्या बघून घ्यायच्या. मधून कट असेल, हिला असं इकडून कट असेल, अशी इकडून कट असेल, इकडे थोडस असं निघालेलं असेल त्याचं लेदर वगैरे, त्याला म्हणायचं बाबा नको आहे, तू दुसरा दाखव. तर ही जी वादी ही चेक केली, वाद्यांनी आपल्या ऑल राईट. आता पाहायचं, सॉरी, तांत्रिक अडचणीमुळे मला माफी मागावी लागते. हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी अल्ला रखा खान आणि जाकीर हुसेन यांची फ्रेम बनवून आणेल. सो आय एम सॉरी, प्लीज. हां, कॉपरेटर्स. तर आपण वादी पण बघितली. आता मेन मुद्दा येतो कशावर येतो मेन मुद्दा? स्वरात कसं काय लावतात? गिट्ट्यांनी. गिट्ट्या, या गिट्ट्या, लाकडाचा ठोकळा, इन शॉर्ट मध्ये झालं तर या गिट्ट्या ना, ही आपण नीट पाहून घ्यायचं. हे बघा, मी एक गिट्टी तुम्हाला दाखवायला खास आणली आहे. ही दुरून कशी दिसते? स्मूथ, नॉट. हे बघा, इथे क्रॅक आहे छोटासा, पाहिला? तर या गिट्ट्यांना क्रॅक असतो. गिट्ट्या पण पाहून घ्यायच्या. हे पण दोन होले, यांना पण बनवताना काही प्रोसिजरमुळे यांना काही गिट्ट्यांना, प्रत्येक गिट्टीला होल नाही तर तुम्ही सगळ्या गिट्ट्यांना होले करून हे करून घ्या. काही गिट्ट्यांना होल असतात, काही आता ज्याची त्याची बनवायची पद्धत. गिट्ट्या पाहिलं गेलं, ऑलराईट वादी. मग आपण काय पाहिलं, आपण एकदा रिपीट करूया. भांड पाहिलं, मागचा भाग पाहिला, वाद्या चेक केल्या, गिट्ट्या पाहिल्या. आता मेन विषय आहे तो कड्यावर. हातात घालायचं कड नाही, हे कड. मी अजून एकदा तुम्हाला तबला अगदी जवळून दाखवून देतो. आधी आपण काय पाहिलं, हे भांड, इथे क्रॅक आहे का नाही ते पाहिला. मग नंतर आपण पाहिलं एक खालचा भाग, 2 पेक्षा जास्त होल नको, अनयुज्युअल क्रॅक्स नको. मग आपण पाहिलं वाद्या, गिट्ट्या पाहिल्या. आता कड म्हणजे काय? हे काय करतात, याच्या सहारे त्या वाद्या असतात, म्हणजे याच्याने त्या वाद्या बांधलेल्या असतात कड्याने. त्याची पण क्वालिटी पाहून घ्यायची, त्याला क्रॅक वगैरे नको, नाही तर तबला वाजवताना एकदम ते फाटेल 2 भागांमध्ये आणि आपला शो वगैरे परफॉर्मन्स खराब होईल. हा, आता सगळ्यात मेन मुद्दा येतोय ज्याच्यासाठी तुम्ही जाताय. पुडी, गजरा, शाई आणि धागा. तर आता याचा आपण पाहूया. पुडी, आता आपण काय शिकणार आहोत? गजरा, पुडी आणि धागा. हा, आता सगळ्यांनी लक्ष द्या. आधीचं ठीक होतं, म्हणजे आधीचं कोणी पण समजू शकतं, हे कोणी समजवणार नाही. याच्याकडे आपल्याला स्वतःला लक्ष द्यायचंय. आता आपण गजऱ्याचा पाहून घेऊया. हे आहे बनारसी पॅटर्न. 2 पॅटर्न असतात, माझ्यासोबत रिपीट करायचं. एक असतं कलकत्ता पॅटर्न, एक असतं बनारसी पॅटर्न. मी कधी, आता माझ्याकडे कलकत्त्याची, म्हणजे माझ्या आधीची कलकत्त्याची पुडी होती, तर ती तुम्हाला दाखवतो असेल तर. 1 सेकंड. नाहीये, सॉरी, ती पुडी फेकली गेली कारण पाणी पडल्यामुळे तिच्यात काही अडचणी आल्या म्हणून. पण मी तुम्हाला सांगतो, कलकत्ता पॅटर्नची पुडी कशी असते, असं डिझाईन मध्ये शिवलेली असते, म्हणजे अशी साधी नसते तिची डिझाईन, अशी वेगळ्या वेगळ्या शिवलेली असते. ती तुम्हाला लगेच कळून जाईल.
कधी पण माझा प्रेफरन्स आहे की तुम्ही बनारसी पॅटर्न बसवा, कारण याला जी आस लागते, तबला नुसतं काय घेतला आणि वाजवला त्याच्यावर मायने शिकणी येते, त्याला एक गोड साऊंड पाहिजे असतो. कसा असा हा जो आस लागतो इन शॉर्ट, त्याचे असं असं वाजतं ना मेडिटेशन सारखा जो साऊंड लागतो याच्यात, हे जे व्हायब्रेशन्स आहे याला म्हणतात आस लागणे. आस लागायला बनारसी पॅटर्न सगळ्यात बेस्ट आहे, कारण हे खुला वाजतो ना. कलकत्ता पॅटर्न कसा असा त्याचा गजरा खूप जाड असतो, त्यामुळे दाबल्यासारखा वाजतो. म्हणून मी प्रेफर करेल बनारसी पॅटर्नचीच पुढी उचलावी. आता मुद्दा नंबर 2. आता हे वरचं सगळं हे मैदान वगैरे याचं, हे इथे कुठेच असं अनयुज्युअल डिस्टन्स बघा, म्हणजे कापतात कसं गोल कापतात. जे तबला मेकर्स वगैरे असतात ते याला गोल कापतात. हे असं तिरकं तारकं कुठेच नको असायला पाहिजे, अखंड गोल असला पाहिजे आपला. कसा अखंड गोल, म्हणजे त्याच्याने हात नीट पडतो आपला. कसा असा असा अनयुज्युअल इकडे 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 तिकडे असं नाही, तर इकडे जाईल काही इकडे जाईल, सगळीकडून नीट कापला असायला पाहिजे. आता येते शाई. शाईचा सगळ्यात महत्वाचा रोल असतो, कारण हीच त्याला आस देते. जे काही आहे तबला सगळं शाईमुळे, ढोलक, तबला, पखवाज, अजून म्हणजे बरेचसे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याला शाई लागते, ढोलकी म्हणा, नाल म्हणा, संबळ म्हणा, हे सगळे शाईवर चालणारे वाद्य. यांना कधी शाई नसली ना तर यांचा काही उपयोग नाही जीवनात, हे पूर्ण म्हणजे भस्म होऊन गेलेले वाद्य. तर ही शाई जी आहे एकदम मीडियम लेवल, जास्त शाई म्हणजे अशी फुगीर नको पाहिजे, जास्त असं पैसे वाचवायला केलेलं असेल असं एकदम पतली नको पाहिजे, मीडियम असा आवाज यायला पाहिजे. आता नाही तर टर्न टर्न म्हणजे आता फाटका जसा याचा येतो, याची शाई जुनी होऊन गेली म्हणून याचा तर फाटका आवाज होतो. असं इकडून तिकडून निघालेली नको पाहिजे, एकदम अखंड. इथे काहीच घाण नको असायला, नाही इथे काळा असायला पाहिजे, नाही इथे पिवळं असायला पाहिजे, काहीच नको, इथे काहीच घाण नको, एकदम स्वच्छ. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला, ही जी शाई आहे बघतायत ना सगळे, ही जी शाई आहे ना, हिला हे छोटे छोटे तर क्रॅक्स असतात बरं, पण असे एकदम मोठे तडे नको पडायला. तडे पडले या शाईचं काम संपलं, तिथे फाटकी वाजायला लागते. तर या शाईचं काम इतपत असतं की तबल्याला चांगला साऊंड देणे, पण याच्यात 3 असा वाजला पाहिजे खुला एकदम, म्हणजे तो समोरचा जो तुमचा पर्यवेक्षक बसलाय त्याला 3 ऐकायला पण यायला पाहिजे. त्याला नाही तर 3च्या वेळी ट्रिंग ट्रिंग असा ऐकू येईल, म्हणजे लिटरली तो सायकलच्या बेल सारखा साऊंड करेल, म्हणजे तो 3 असा ऐकवायला पाहिजे. म्हणजे आपण 10 दिन धिंदा वाजवतो ना, त्याच्यात पण या तबल्याचा जास्त रोल असतो. म्हणजे हे बघा, तर याचा जो रोल असतो हा खूप महत्वाचा असतो शाईचा. हीच फाटकेवाली, तो पर्यवेक्षक कधी तुम्हाला तिथे काठ मारून रिजेक्ट करून देईल. डग्याचं जास्त काही सांगणार नाही, एवढंच सांगेल 9 इंचाची पुडी घ्या. कलकत्ता पॅटर्न घ्यायची का बनारसी घ्यायची का एकच आहे. या टेपला म्हणजे इग्नोर करू शकतात. हे काय थोडंसं दोन्हीकडून एक छोटासा क्रॅक गेलेला आहे, तर एवढ्यासाठी पुडी बदलणं नॉट मेक सेन्स. म्हणजे एवढ्यासाठी पुडी नाही बदलू शकत मी. तेच घ्या, वाद्या वगैरे बघून घ्या एकदा डग्याच्या. तर अशी आज घ्या. आता मेन अजून एक आहे हातोडा. घरचा चालणार नाही, खलबत्ता चालणार नाही, मुसळ चालणार नाही, लाकूड चालणार नाही, फक्त हा हातोडा चालेल. सेम सगळ्या दुकानदार तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे दाखवतील आकर्षक करण्यासाठी, भैया ये ले लो, भैया वो ले लो. तुम्हाला हाच हातोडा घ्यायचा, एकदा बघून घ्या. याच्यातला एक तर पितळाचा पाहिजे जाडवाला थोडासा, नाही तर हा सगळ्यात बेस्ट आहे हातोडा. हा एव्हरग्रीन आहे. का बरं? तर हा जो आहे हा गिट्ट्यांच्या मध्ये आघात करतो. तर हा जो आहे, आता मी काही जास्त मारत नाही याला, नाही तर पूर्ण बिघडून जाईल. तर हा जो हे करतो तर या नको घासलेला, या तुटायला नको, म्हणून ही साईज बेस्ट आहे त्यासाठी, ही टोकाची. आणि हे जे हे गजऱ्यावर आघात करून स्वर बदलायला मस्त. आणि हे जे हे 2 कामांसाठी येतं. हा यूज बघून घ्या. हा नुसता असा असं आहे, नाही तर काही वाजवत बसतात पुढी फाटेल, नुकसान होईल आपलं. हे पखवाजला जेव्हा पीठ लावतात, प्लास्टिसिनची माती लावतात,
त्याला काढायला आपण काय असं नाही करू शकत, नख खराब होतील. चिमणी तोडावाली चिमणीने वापरू शकत, पुढी फाटेल. हे हे एकदम बरोबर आहे, मिडल, जास्त शार्प नाही म्हणून याला असं करून काढू शकतो आपण. हे इकडचा मधला गॅप, हा जे आपण गिट्ट्या लावतो तेव्हा असं हे करून वरती करून या गॅप मध्ये फसवून मग पुढे गिट्टी लावतात. तर मी थोडं तुम्हाला याच्यात वाजवून दाखवतो, म्हणजे आता कसा वाजतोय आणि आधी खूप फाटका तबला वाजायचा माझा. आधीचा एक व्हिडिओ पहा तुम्ही, जय महाराष्ट्रावर वाजवला असेल त्यात खूप फाटका आवाज यायचा, तर याच्यावर खूप छान आवाज येतो. हा होता आजचा व्हिडिओ. आणि हो, अजून एक महत्वाची बाब म्हणजे व्हिडिओ संपायच्या आधी ही छोटीशी बाब, ते तुमच्यावर आहे, पण माझं काय सांगायचं, हे जे चुंबड आहे याला चुंबड पण म्हणतात, याला गादी पण म्हणतात. तर ही जी गादी आहे ही प्रयत्न करा अशी कापूस टाईप याच्यात मटेरियल भरलं असतं, तीच या फायबरची घेतली ना. हा तबला जो याच्यावर आता टिकलेला आहे, आता मी असं आहे याला किती पण वाजवलं, हा तसा टिकतोय. ती कधी असला तर सारखा असं करून स्लिप होईल तबला आणि पडून जाईल. ते पडायपेक्षा चांगलं आहे, रिस्क घेण्यापेक्षा चांगलं आहे, आणि स्वस्तात पण पडतात, टिकाऊ आहे, चांगलं आहे. तर तेच घेता. हा होता आजचा व्हिडिओ. तबला घ्यायला जायच्या आधी हा नक्की बघून घ्या. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला हे चॅनल ग्रोन अप करायचं आहे, आणि ज्यांची तबल्यावर झिरो श्रद्धा आहे त्यांना आपल्याला पटवून द्यायचे की तुम्ही जे गाणे यावेळेला खूप चावने ऐकतात त्या गाण्याला तबला पॅटर्न दिलेलं आहे. आता जरी हे ट्रेडिशनल तबले काही बंद होत आलेले आहे, तर त्या तबल्यांना आपल्याला पुन्हा जागृत करायचंय. उस्ताद अल्ला रखा खान आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचे आपल्याला नाव बुडू द्यायचे नाहीये, समजलं? तर तुम्ही नक्की तबला घ्या, खूप शिका, माझ्याहून पण खूप मोठे व्हा, विशारद व्हा, मोठ्या पातळीवर जा, कार्यक्रम करा. या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जाताना अजून एक तबल्याची बाब सांगून जातो. हा व्हिडिओ माहिती खूप मोठा होतोय पण बघून जा. तुम्हाला स्क्रूचा कधी तबला दाखवला आणि तो म्हटला फॅशन मध्ये, तर बोलायचा फॅशन नावाची काही गोष्ट नाही, तुला दुकानदारी करता येत नाही. कारण फॅशन नावाची काही गोष्ट नाही, तबला आधीपासूनच असा आहे, फक्त आधी इथे दोरे वापरायचे, आता इथे वादी वापरतायत. जे स्क्रूचे तबले असतात ते फार कॉम्प्लिकेटेड असतात. म्हणजे तुम्हाला समजा पुढीला 1500 रुपये खर्च लागत असेल, त्या नटबोल्टच्या तबल्यामुळे तुम्हाला 3 ते 4 हजाराचा खर्च लागेल. तर प्लीज तुम्ही तो अवॉइड करा. 10,000 खर्च करा, चांगला सेट घ्या, चांगला त्याला वाजवायला शिका, परफॉर्मन्स करा. बस माझ्याकडून एवढं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. रामकृष्ण हरी.